आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी भाजपला घेरायला सुरुवात केलेली आहे। बेंगळुरूमधील इंडिया आघाडीच्या महाबैठकीच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीही हजेरी लावत विरोधकांच्या एकजुटीला बळ दिलं। पाटण्यातील बैठकीनंतर आता बेंगळुरूतही विरोधकांनी भाजप विरोधात वज्रमूठ आवळल्याचं पाहायला मिळतंय। भाजप विरोधात विरोधकांचा एल्गार। पाटण्यानंतर बंगळुरूत एकजूट। सोनियांसह पवार ठाकरेंचीही हजेरी। विरोधकांच्या महाबैठकीवर मोदींचे वाद। आगामी लोकसभा निवडणुकीला अवघं 1 वर्ष शिल्लक असल्यानं आता विरोधकांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर बंगळुरूत 2 दिवसीय महाबैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीत भाजप विरोधातील सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। पहिल्या दिवशी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी या बैठकीत हजेरी लावली। दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीही हजेरी लावत विरोधकांच्या एकजुटीद्वारे भाजपच्या पराभवाचा नारा दिला। युवा दुखी है, किसान दुखी है, मजदूर दुखी है, व्यापारी दुखी है, इंडस्ट्रियलिस्ट दुखी है, गृहिणी दुखी है। ऐसा कौन सा व्यक्ति है जो दुखी नहीं है? तो आज ये 26 पार्टियां हम सब लोग अपने लिए एकत्रित नहीं हुए। हम देश को एक तरफ बचाना है। जिस तरह से पूरे देश के अंदर नफरत फैलाई जा रही है उससे बचाना है। खरं तर देशभरातील विरोधी पक्षांची ही दुसरी बैठक होती। याआधी बिहारच्या पाटण्यातही अशीच महाबैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात अनेक नेत्यांनी हजेरी लावली। आता पुन्हा एकदा विरोधक एकत्र आल्यानं पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या या बैठकीवर जोरदार टीकास्त्र डागलाय। फक्त कुटुंबाची काळजी करणारे हे पक्ष भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी एकत्र आल्याची टीका मोदींनी केली आहे। 20 लाख करोड़ रुपए के भ्रष्टाचार की गारंटी देने वाले ये लोग बड़े प्रेम से, बड़ी आत्मीयता से आपस में मिल रहे हैं। साथियों, भ्रष्टाचार की इस दुकान में जुटे हुए ये सभी परिवारवाद के कट्टर समर्थक हैं। न खाता न वही, जो परिवार कहे वही सही। या बैठकीला स्वतः सोनिया गांधी यांनी उपस्थित राहत विरोधकांचं ऐक्य करण्यासाठी काँग्रेस गंभीर असल्याचा संदेश दिलाय। आता स्वतः मोदींनीही या बैठकीवर टीका केल्यानं विरोधक आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर सुरू असलेल्या या हालचालींचा आणि आगामी निवडणुकीत विरोधकांच्या या एकजुटीचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आगामी निवडणूक